साई माई सकाळ भावना तो दिवस दुसरा. तर आम्ही आता चाय पिला आलोय. हे माझ्या मंडळी, हे बघा, हे असं, हे बघा कसं आहे. या तुम्ही पण या, आम्ही पण पिऊया, दोघांची झोप मोडून येऊया. चला मग आता निघतो आपण. या दुसरा दिवस आपण बघूया पालखी कुठे कुठे जाणार. तर आपण भेटूया. टाळा साईराम. चाय बिस्किट सगळे खातात सकाळ सकाळी. अरे मगाशी यायला पाहिजे. ऐक ना, मगाशी बघा हे चालले आम्ही. निशाने पुढे गेले, आम्ही आता निघालो. काहीच नाही. रात्री नाश संध्याकाळ. काहीतरी तरी त्यांना श्रद्धांजली फक्त 2 मिनिटं व्हायची आणि मग पुढे लगेच आपली पालखी दिल्लीकडे रवाना होणार आहे. सर्वांना विनंती की 2 मिनिटं शांत राहून सर्व जास्त पाठकऱ्यांना श्रद्धांजली व्हायची. मोठ्याने बोलली सार्थक, माहिती आहे तुला? मग अरे आम्ही पळून गेलो. दोन पण बोलत अरे पोरगी शिवाय मोठा गायब झाली. पूर्ण पालखी गायब झाली. पालखी येते म्हणून सगळे थांबले. पालखी अजून पालखी मागे. नाही बोलता आम्ही सकाळी 6:30 वाजले. हे साईमाई सकाळ मस्त सुंदर असं वातावरणात आम्ही दोघं चालतो. अजून आमचे मित्र परिवार पुढे गेले आहे आणि आम्ही सुंदर सकाळ बघत पाठीवर आहोत. तर आम्ही आता दुकानावर थांबलोय. पाणी बिणी घेतात, चॉकलेट घेतात. चौकत सूर्याला साईराम बोललो आणि पुढे निघालो. आता आमचा नाश्त्याचा हॉल्ट येणार, तर आम्ही तिथं नाश्ता करणार. तर आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचलोय. इथं सगळे बसले. आम्ही आलो आता सगळे. आज काय पोहे खिचडी नाश्ता असेल. नाश्त्याला पोहे मिळते, चाय. निघाली. तर गाईज आम्हाला गमछा भेटला आणि टोपी भेटले. तर आम्ही आता निघालोय. खूप कडाक्याचं ऊन आहे. सगळे ते फुकट गमछा आले. तर आम्ही आता कडाक्याच्या उन्हामधून चालतोय. खूप एवढं कडाक्याचं ऊन आहे ना, तुम्हाला काय सांगू. सगळे लोक टोपी घालून चालले. तर आम्हाला नशिबाने पेट्रोल पंप भेटलंय. तर आम्ही आता इथे लाईन लावली. आम्हाला खूप जोरात झालेली आम्हाला. तर आम्ही फटाफट धावत आलो. पेट्रोल पंपला भेटलं. चला सगळे स्थानापन्न होऊन सगळे निघालेत. एक असे बसलेले.
तर आम्ही आता निघालो. मस्त ऊन आहे काय आता. काला पालखी तर लय पुढे गेली. तर आता चालतो फटफट फटफट. तर महाराजांची वस्तू दिसते आमचा हॉल आला. आता आम्ही आतमध्ये पालखी आली देवळात. संसार घ्यायला आलोय. सगळ्यांनी आपापला संसार उचलतायत. हे काही शोधतायत सगळे आपापला संसार. आता बघू आमचा संसार घेत आहे. मस्त शावर खाली. तर आमच्या हॉल्टवरती आंबोलीचं बघा. हे बघा झालेत. आल्या आल्या आंघोळ नाही केले. आता सगळ्यांची तयारी चालू आहे. हे बघा हे लोक पण पहिला आराम करतायत. आम्ही आता इथून ताटली घेतली. थोडंसंच टाका. हां चटणी घेतली. कोणता जरा टाकलाय. छोटी शेवट ताईने कांदा दिला आम्हाला. आणि इथून भाकऱ्या भेटतात 2. अरे हां बस बस. अजून झुणका गौशाला. आणि हे काय नको नको. तर आम्ही भात घेऊन सगळे निघालो प्रस्त कोणाकडून. हे बघा हे कल्लप चला. शकतो आपल्याला गावची डिश भेटली. झुणकारी भाकर. एक नंबर अशी डिश भेटली. झुणकारी भाकर सगळ्यांना पण खूप आवडले. हे काय सगळे हे चालू आहे. सगळे खात आहेत. सगळे खात आहेत. गावची डिश पाडापासून खात आहेत. लाईन पण तुम्ही बघू शकता. इथून एवढी मोठी लाईन झाली. खजिनदार पण जेवायला आलेत. हो खजिनदार इकडे बघा की. हे आलेत. हे आमचे बुवा हे पण जेवायला आलेत. आमचे पालखीचे अध्यक्ष हा उपस्थित आहे. टांगा पलटी झालाय. हा एक टांगा पलटी झालाय. काहीतरी दिसला आणि इथे येऊन बघतो तर आम्हाला वाटीमध्ये छास देतोय. आम्ही आता छास घेऊन चाललोय. मस्त असा गरमीत गरमागरम थंडगार छास. झोप बीप सगळं झालंय. फ्रेश झाले. आंघोळ झाली. तर आम्ही आता रात्रीच्या स्पॉटसाठी प्रस्तावन होतोय. ते सगळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आता ऊन थोडाफार ऊन असेल म्हणून सगळ्यांनी इनर घातले. पुढच्या वर्षी रिसिप्टला हॉल दिला तरी बरं होईल. आणि हा हॉल खूप मस्त होता. कारण की पूर्ण एसीचा हॉल आहे. आता बाकीचे 2-3 हॉल आहेत ते सगळे ओपनवाले आहेत. तिथं खूप त्रास होऊ शकतो. ऊन खूप आहे. सगळं काय काय होऊ शकतं. आणि आता रात्रीचा हॉल्ट बघायला जायला लागेल. हे सगळे आता हे आमचे पाय हे बघा पूर्ण या उन्हाने पूर्ण असे भाजून गेलेत. आता चायचा टाईम झाला. आता संध्याकाळची चहा घेऊन आम्ही रात्रीच्या हॉल्टला प्रस्तावन होणार आहे. बघा आपण चाय घ्यायला आला. सगळे चाय बी पितात. तर पालखी घेत निघालोय निशाणी घेऊन. पालखी पण निघाली. तर पाया पडून आम्ही आता सगळे निघालो. चला साईराम चला. हो गणी यात्रेला सुरुवात झाली अशा प्रकारे. आता रात्रीच्या हॉल्टला निघालो आम्ही. आता मध्ये नाश्त्याचा हॉल्ट येणार. पैशाची साई सेना आरती चालू आहे. तर आम्ही इथं आता ज्यूस पिणार आहे.
उचल उचल. आम्ही नाश्त्याच्या हॉल्टला पोचलोय. आता इथं आरती होणार, नाश्ता करणार, मग परत रात्रीच्या हॉल्टला निघणार. तर आम्ही आता इथं जरा आराम करतोय वस्तीला. हा इकडे हे हा बघा. तर आता इथं नाश्त्याचं चालू आहे. 10-15 मिनिटांनी आरती चालू आहे. आता आरती चालू आहे 10-15 मिनिटात. श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय नमः. महाराज की जय. गुरु साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा. मणी तैसा भाव दया तैसा अनुभव. राही श्री दयाळना ऐसे तुझी माव आरती साई बाबा. वारी भक्त करी वारी प्रभु पद पावया. भव भय निवारी भय निवारी. अजन्नादमेकां परब्रह्म साक्षात् स्वयं सर्वगस्तामदेवावतीर्णं. भवदर्शनासन् पुनीता प्रमोहं नमामीश्वरं श्री साई कृपानिधे कुलगुणा सर्वा. प्रिय सुधारे रुसो भगिनी बंधुरी श्वशुर सासुबाई रुसो. आदत्त गुरु साई नाम गवरी हरी रुसो. पुसो न सुनबाईता भजना भात जाया. पुसो न प्रिय सोयरी प्रिय सगे ज्ञाती. पुसो सुवदना सगा स्वदनाथ बंधु. पुसो हरि न गुरु साई नाम गवरी हरे रुसो. पुसो न मला मुले तरुण. पुसो ना गुरु दाते माझना. गुरु साई नाम गवरी हरे रुसो. चतुरता स्मृती विबुध प्रज्ञानी रुसो विदुषी की जय. गुरु साईनाथ महाराज की जय. यम ब्रह्मा
वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुनवन्ति दिव्यैस्तवै वेदै साङ्गप्रदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुसुरासुरगणा. तर नाश्ता आलाय. मोबाईल नाही हो. काय चिवडा आणि केळ्याचे वेफर आहेत. आता पुढे चाय आहे. आता इथून चहा घ्यायची. आता नाश्ता करतोय फुल लाईटिंग मध्ये. हे बुवा पण नाश्ता करतात. हे यांना आळस आहे. हे आळशी लोक आहेत. यांना आणून द्यायचं आणि हा 24 तास पोरीसोबत बोलत असतो. नाश्ता बिस्टा काय नाही. हे बघ अर्धे जण झोपलेत. नाश्ता बिस्टा काय नको पण मला आराम पाहिजे. नाश्ता करून रात्रीच्या हॉलला पालखी निघाली. आम्ही सिद्धीच्या धाब्यावरून आता निघालोय. तर परग्याचा रात्रीचा स्पॉट आम्हाला खूप घाटामधून आहे आणि हायवेच्या रोडवरून आम्ही आता चाललोय. आता तुम्हाला पुढे येतो तर आमचा हॉल्ट अजून 2 किलोमीटर बाकी आहे. अजून पब्लिक पाठीमध्ये चालते. आम्ही अजून लास्टच्या टप्प्याला नाही मधल्या टप्प्यामध्ये. आता पाठीसोबत होतो करत हळूहळू करत पाठीमागे आलो. आमचं सगळं हे माझा एक मित्र आहे आणि अजून 2-3 जण चालत आहेत. आमच्या हॉल्टला पोचायला आलो आहे. पुढच्या आम्ही 2 तासापासून चालतो आणि चालता आम्हाला आमचा हॉल्ट मिळाला. तर खूप बरं वाटलं हॉल्ट बघून आणि आता सुंदर असा हॉल्ट आहे. चला मग आता जेवूया आणि जरा झोपूया. फायनली आम्ही आमच्या हॉल्टला पोचलो. सगळे आपापल्या जागेवरती गमछा टाकून निघालेत. सगळे इकडे तिकडे फिरतायत आणि आपापला संसार सगळे शोधायला आलेत. हे देवीचं मंदिर आणि ही बिल्डिंग. आम्ही दमलोय भरपूर. पायाचे छाले निघालेत पुण्या कडक ह्याच्यापासून. अजून खूप प्रवास. आता फायनली इथं सगळ्यांच्या जागा फिक्स झाल्यात. आता लेटाराम थोडा वेळ. आता जेवणाला टाईम आहे. जेवणात अवसर सगळ्यांनी आराम करून घेणार. अर्ध्यांच्या वेळा संसार बाकी आहे. हिला संसार मांडायला जागा नाही भेटली अजून म्हणून या बॅगा घेऊन फिरते. हे बघा हे ब्लॉगर झोपून गेलेत. सुंदर असा स्पॉट मस्त थंडगार थंडीमध्ये. जागा इथं आहे आणि इथं माझा मित्र आणि हा एक मित्र. 2 जण. ही चटई एक मस्त रामरचक थंडगार थंडी आणि असा मस्तमध्ये असा आकाश आणि आकाशाच्या खाली झोपलेलो मी. तर जेवणाची सुरुवात झाली. आता कधी नंबर भेटतो आम्हाला. आज आहेत खिचडी, सलाड, भाजी, पुरी, नळ्या, गुलाबजामुन. तर सगळे जेवायला बसलेत. ही सकाळची साईमाई रात्र भावांनो. आजचा दिवस इथंच संपला. शुभरात्र. साईराम. भेटू आपण उद्याच्या दिवशी.